बातमी बीडमधून बीड विद्यार्थी विनयभंग प्रकरणी आता जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था बंद करण्यात येत आहेत। दोन्ही आरोपी अद्यापही फरार आहेत। अटकेच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन करण्यात येत आहे। बीडच्या उमा किरण शैक्षणिक संकुलामध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना घडली होती आणि यातील आरोपी अद्यापही फरार आहेत। त्याच्या अटकेच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत। बीडमध्ये जो काल निंदनीय प्रकार घडला त्याच्या निषेधार्थ आज संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये शैक्षणिक बंद पाळण्यात आलेला आहे आणि या बंदचं आवाहन सर्व पक्ष, सर्व संघटना, सर्व धर्मीय यांच्या वतीनं करण्यात आलं होतं आणि आज आम्ही सर्वांनी मिळून पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिलेलं आहे आणि पोलीस प्रशासनाला अल्टिमेटम दिलेला आहे की दोन्हीही प्राध्यापक विजय पवार आणि प्रशांत खटावकर यांना उद्यापर्यंत जर अटक नाही केली तर सोमवारी आम्ही बीड बंदची हाक सर्व पक्ष, सर्व धर्मीय यांच्या वतीनं बीड बंदची हाक दिलेली आहे। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मी सामाजिक काम करत असताना 2015ला या पवारच्या विरोधामध्ये माझ्याकडे एक तक्रार आली होती। त्यावेळेसही कानाडोळा करून त्यांनी ती तक्रार बंद केली। यापूर्वी त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी आल्या पण पैशाचा माज असल्यामुळे या तक्रारी दाबल्या गेल्या आणि आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पीडितेने ही तक्रार दिली तिचं खरं तर खूप अभिनंदन करायला पाहिजे। त्याच्यानंतर पोलीस प्रशासनाचंही अभिनंदन करायला पाहिजे की कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता त्यांनी ही तक्रार नोंदवून घेतली, त्यांच्यावर पोक्सोचा गुन्हा दाखल केला।